नमस्कार, मी प्रियांका नागणे. आज एक नवीन जॉब अपडेट आपण बघणार आहोत. IDBI बँकेकडून ही जॉब अपडेट आहे. आपल्याकडे PDF आहे. आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. कधीपासून अप्लाय करायचं आहे, त्याच्यानंतर त्याचे डेट्स काय असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे. पोस्टचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. आपण ऍप्लिकेशन कसं करायचं आहे पूर्णपणे माहिती आपण बघणार आहोत. IDBIचं खूप मोठं नाव आहे, खूप चांगली बँक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे जॉब अपडेट्स आहे. पूर्ण मिळून 600 वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वॅकन्सीज आहे, किती वॅकन्सीज आहेत, आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. चला तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वेगवेगळे जॉब अपडेट्स मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत आहे. सो नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सो इथे IDBI बँकेकडून इथे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. जॉब ॲप्लिकेशन आहे, ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी आहे. 600 जागांसाठी ही जॉब ओपनिंग आहे. तर हे आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचे आपण बघणार आहोत. मी स्क्रोल करत आहे PDF. हे बघा, सप्टेंबर 15, 2003 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स घेणार आहेत 15 सप्टेंबर पासून आणि लास्ट डेट असणार आहे सप्टेंबर 30 तारीख, म्हणजे 30 सप्टेंबर 2023 हे लास्ट तारीख असणार आहे. आणि इथे कट ऑफ डेट सुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिलेली आहे. ऑक्टोबर 20, 2023 हे तुमचं टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट होऊ शकणार आहे. हे झालेलं आहे पूर्ण माहिती डेट्सची. इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे बघा. कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट, म्हणजे काय, तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले पाहिजे आहे. कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज या कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे. आणि तुम्हाला रिजनल लँग्वेज आलं पाहिजे आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हाला मराठी आलेलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे. जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर हे पूर्ण एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. तुमचं ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी पूर्ण झालेलं पाहिजे आहे. इथे आपण एज क्रायटेरिया बघणार आहोत. एज क्रायटेरिया मिनिमम 20 ते मॅक्सिमम 25 वर्ष सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे कॅटेगरी वाईज सुद्धा सांगितलेलं आहे. एज रिलॅक्सेशन कितीच असणार आहे, म्हणजे काय, एज जे SC किंवा ST असणार आहे 5 इयर्स त्यांना मॅक्सिमम असणार आहे, म्हणजे 5 वर्ष वाढवून असणार आहे. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस आहे त्यांना 3 वर्ष असणार आहे. त्यानंतर PWBD आहेत, म्हणजे डिसेबिलिटीज असणार आहे, त्यांना 10 वर्ष एक्स्ट्रा भेटणार आहे. किंवा एक्स सर्व्हिसमेन वगैरे, कमिशनर ऑफिसर, हे त्यांच्यासाठी 5 इयर्स असणार आहे. त्याच्यानंतर पर्सन्स अफेक्टेड बाय रिअर्स असणार आहे, त्यांच्यासाठी 5 वर्ष अधिक असणार आहे. म्हणजे काही कमीत कमी तुमचं एज 20 वर्ष आणि मॅक्सिमम वर्ष तुमचं 25 असलं पाहिजे. तरी ते अप्लाय करण्यासाठी फीज सांगितलेले आहेत बघा. ऍप्लिकेशन फीज अँड इंटिमेशन चार्जेस 1000 रुपये असणार आहे नॉर्मल जनरल पीपलला, आणि SC ST PWD कॅन्डिडेट्सला त्यांना फक्त 200 रुपये फीज असणार आहे. आणि ही पूर्ण फी तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय करणार आहे तेव्हा तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करायचं आहे, तुम्हाला लिंकवर जायचं आहे. त्यानंतर पेमेंट करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण पेमेंट करताना किंवा पूर्ण रजिस्ट्रेशन करताना जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे हे मी तुम्हाला PDF लिंकमध्ये देणारच आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोटोग्राफ लागणार आहे, तुमचं सिग्नेचर लागणार आहे, त्यानंतर व्हॅलिड ईमेल ID लागणार आहे, तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फीज पे करून इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ही जी ऑफिशियल लिंक आहे तिथे जाऊन तुम्हाला लिंक वरती जाऊन अप्लाय ऑनलाईन वरती क्लिक करून इथे फॉर्म भरायचे. आता इथे सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे बघा. तुमच्यासाठी पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट होणार आहे. जे कॅन्डिडेट एलिजिबल असतील त्यांना सिलेक्ट केल्यानंतर ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये नेम ऑफ टेस्टमध्ये लॉजिकल रिझनिंग, डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन होणार आहे. क्वेश्चन 60 असणार आहे, मॅक्सिमम मार्क्स 60 असणार आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज दिलेला आहे, त्याच्यासाठी क्वेश्चन 40 असणार आहे, मॅक्सिमम मार्क्स 40 असणार आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, सेम 40 क्वेश्चन्स आहेत, मॅक्सिमम मार्क्स 40 आहेत. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक किंवा बँकिंगसाठी 60 क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क्स 60 असणार आहे. पूर्ण मिळून 2 तासमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर इथे जर तुमचं क्वेश्चन मधले आन्सर चुकीचे असतील तर 0.25 मार्कचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे 1/4 मार्क तुमचं कट होणार आहे. पूर्णपणे हे ऑनलाईन टेस्ट असणार आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट पास व्हाल त्यावेळेस तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. ही पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुमचं एज क्रायटेरिया सांगितलेला आहे, त्याच्यानंतर डेट कधीपासून आहे सांगितलेलं आहे. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात.
इथे कमीत कमी सॅलरी तुम्हाला 6.5 लाख पर्यंतची हे जे पॅकेज असणार आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते ठिकाणी असणार आहे बघा. अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आहे, महाराष्ट्र चंद्रपूर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर हे इतके महाराष्ट्रामध्ये जागा आहेत. हे पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. काही जरी क्वेश्चन असतील रिलेटेड टू जॉब तर नक्की क्वेश्चन विचारा, कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा, मी नक्कीच रिप्लाय देणार आहे. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.